Hello guys, good evening and welcome back to our new vlog. मी आणि रिद्धी आत्ता चाललो आहे शॉपिंगला यासाठी कारण की आम्ही मिडमेमध्ये चाललो आहे बाहेर फिरायला. ऑब्व्हियसली तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटीच चालली आहे, दीदी नाही आमच्यासोबत. नाही, दीदी येणार आहे तोपर्यंत. सो मला माझी आणि दीदीची दोघींची शॉपिंग करायची आहे. तर मी आणि रिद्धी आजपासून सुरुवात करतोय. म्हटलं काहीतरी तर कुठून तरी सुरुवात करूयात. सो मी आज त्याच्यासाठी चालली आहे रिद्धीसोबत. बघूयात आम्हाला मिळत आहेत नाही मिळत आहेत गोष्टी. लेट्स सी. सो चला. मी आले नाही की रिद्धीचा पोरग भुंकायला सुरू. येस, शांत खाली बस. दियो रिद्धीचा पोरग आहे म्हणजे माझ्यावर भुंकणारच. त्याला नीट सांगितलेलं कळतं. हे बघ हे नीट. खाली बस. गुड बॉय. इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय आहे बघ, हे बघ. खाली बस. खाली बस. असं झालं खरंच. कोण आहे? इशू आली. कोण आले? इशू आली आपली. काय करते इशू? काय करते? गप्पा मारते. मी आता आत्तीकडे आली आणि झाडाला बघा किती छान कैऱ्या आल्यात. आणि इकडे बघा, ओ माय गॉड. आत्ती ह्या कुठल्या आहेत? म्हणजे याचं नाव काय? असं नाही, पण ते तोतापुरी टाईपच आहेत. या तोतापुरी तशा टाईप मध्ये आहेत. म्हणजे आता ह्याचा आंबा होते ना? टाईप आहे. हा, म्हणजे आता तुम्ही काही करू शकता. त्याचं कैरी आहे ना, कैरी आपण आता लागती म्हणून काढली आणि हा शेतावरचा आहे. ओ माय गॉड, मला फारच आवडतं. हा केशर आहे. हा केशर, हा तोतापुरी आहे. हा, तोतापुरी टाईपच आहे, पण त्याला काहीतरी वेगळं नाव असेल. पायरी काहीतरी असेल, काय माहित नाही. ओ, आणि हा असा छोटा गोटी आंब्यासारखा. नाईस. करते मी ओ रावजी थांबा. गुड इव्हनिंग गाईज. मी गुड मॉर्निंग म्हणणार होते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे जीजापेक्षा माझं चांगलं. वेलकम बॅक. आर्या दीदीची तर शॉपिंग झाली सगळी. माझी शॉपिंग मला माहित पण नाही मी काय कपडे. आमचं बघा ना, एकीच्या एक्झाम परवापासून सुरू आहेत. एकीची डेट नाही आली. आणि माझी एक्झाम संपणार 15 तारखेला. आम्ही जाणार 17 तारखेला. माझी संपते 16 तारखेला. इतकं भाई, ही जी ट्रिप आहे ना ही जाम म्हणजे अशी आली आता. नाही, ही ट्रिप म्हणजे ती सुरू व्हायच्या आधीच इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ती सुरू झाल्यानंतर कदाचित इतकी स्मूथ जाईल. अनप्लॅन्ड. माझ्या परीक्षेच्या डेट्सचा काही नामोनिशान नाहीये. फक्त मिस याच्यामधून मिस सुटला बाबा. मिस म्हणजे रसिका दीदी. बाय द वे, रसिका दीदी सुटली आहे. आणि गौरी दीदी पण सेफ आहे. 14ला येते ना. पण सेफ म्हणजे या दोघींमुळे आपण अनसेफ होत. ए ईश्वरी कुलकर्णी, 7 वाजलेत. जायचं होतं की तसं. रिद्धी ऐक ना, मी येते. आपण एक 5:30 पावणे 6 पर्यंत निघूयात. प्लीज आपण 5:30 पावणे 6 पर्यंत निघूयात. आणि वाजलेत किती? घड्याळात 7 वाजलेत. चल ना, चल, किती बडबड करते. ठेवते. निघतो म्हणत 7:20 झालेत. नाही देखा. हा, ईव्हीची चावी. फर्स्ट टाइम मी इव्ही चालवते. बाई, माझीच परीक्षा आहे म्हणजे हिच्यापेक्षा. तिथून पुढून जशी ज्युपिटर सारखे. चलो निघूयात. काय दे ओढणी दे बधीर. काय फोडलाय? सी गाईज. नका रे माझ्या ईव्हीची अशी इज्जत काढ. काही नाही, एक आरसा तो असं गोल गोल फिरत राहील त्यापेक्षा दोन्ही काढलेले बरे. लावताना दोन्ही लावू.
तुझ्या भरोसे मी ईवी आणि मला स्वतःला देते. मला घरी नीट आणून पोहोचव. गप बस, चल बस, बाय. गप बस, चल बस. क्या बात आहे. मला जरा गालावरी विरघळला चांदवा. रस्त्यावर आहे, आपण जरा गप्प बस. हळू गाते मी प्लीज. खूप कन नजरे तुनी बोलता अर्थ हा नवा, जो इशूला कधीच कळत नाही कशातलाच. इशू इज ऑलवेज तिच्या झोन. त्याला इनोसेन्स म्हणतात. हा घरात इनोसेन्स, बाहेर नाही. बाहेर इनोसेन्स, घरात काय ते आम्हाला माहिती आहे. फ्रेंड्स मध्ये आलोय आणि मी रिद्धीची ईव्ही पुन्हा कधीच चालवणार नाही. इशूला माहित नाही सुरू करताना ती सिग्नलला जर 10 सेकंद बाकी असेल तर तेव्हा ती सुरू करायची किंवा ती बंदच करायची नसते. इशू सगळ्या गाड्या पुढे ठीक आहे, पण पोहोचलो आम्ही सुरक्षित. इशूने मला पोहोचवलेला आहे. सुरक्षित नाही, मी मला स्वतःला सुरक्षित. हा ऑब्विसली. इशू ना अख्खी तिच्या झोन मध्ये फिरते बरं. तिला काही, ह्या प्राण्याला काहीही अंदाज नाही की आयुष्यात काय घडतंय काय घडतंय. तुला हा वाला ड्रेस घ्यायचा होता तर येस येस म्हणजे मला त्याचे हातच दिसत नाहीत, पण सुंदर आहे ना. असं डोकं नसलेल्या इशूने आणलेली आहे बाबा ट्रेंड्सची बॅग. अगं कसं बसतं रे, जरा सेन्स वापर ना. केवढीशी बॅग आणते बघ. ते बघ इथेच सुरगा सगळा इस्त्री काढून. इशू म्हणजे नाही ठेवणार. तुझे हेच रूप मला जगाला दाखवायचं आहे. सॉरी. चल ना, बघ ना किती चांगलं कलेक्शन आहे. सगळ्यात छोटंच ठेवलेत बॅग. तुला तो त्याच्यात टाकता येत नाही ही गोष्ट वेगळी. असं सांग ना. आपली चूक तर कधी कबूल नाही करायची बरं का. हा बघ, त्यांना डोकं आहे आणि त्यांना हे माहिती की तुला डोकं नाही आहे. चला मावशी, पुढचं स्टेशन. काहीच आम्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. मला तर एकच आवडलं ट्रेंड्समधनं. सो आम्ही बाकीची खरेदी उद्या करू झुडिओ किंवा उंडमध्ये जाऊन. रिद्धीला आवडले आहेत तर बघते मी, ती चेंजेस करते, बघू तिला कुठले आवडलेत. आणि आत्ता प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या फोनची बॅटरी ऑलमोस्ट 3% आहे. सो मला कितपत रेकॉर्ड करणं होईल मला माहीत नाही. सो मी आता हे इथेच थांबवते. आय गेस आपण उद्या भेटूयात. The next day. गाईज रिद्धी आले आणि मर्फीला खेळायचंय. ती ब्लॉग काढते. सिट मफी, यू गुड बॉय. आपल्याला सगळ्यांना दाखवायचं मफी किती गुड बॉय आहे. जो की अजिबात नाहीये. गुड बॉय माझं. सिट, हे पाहिजे. सिट डाऊन. माझा मफी गुड बॉय आहे. इशू सारखा नाहीये. आम्ही काय बॅड गर्ल आहे का मग? येस. कोको कोणा नानू तिला हँडशेक दे बेटा. गुड बॉय. रिद्धीला पाणीपुरी खायची इच्छा झाली. सो आम्ही पाणीपुरी खायला. विनंतीस मान देणं. ॲक्च्युली आम्ही ज्या काकांकडे खातो ते काकाच नव्हते पाणीपुरी द्यायला. येस, माझी छोटी बहिणीचे लाड पुरवायचे असतात. आणि आता माझ्या ये जादू कहाँ से हुआ. मी चांगली आहे. हा ब्लॉग बघून ज्यांच्या तोंडाला पाणी सुटले लगेच जा आणि पाणीपुरी खाऊन या. आनंद मग त्या चेहऱ्यावरचं किती पाणीपुरी खायचे म्हटलं. चांगलं ठिकाणी आणलं म्हणजे मस्त ना. कैरी वगैरे टाकली आहे. प्रॉपर तिखट आहे. इशू ज्या शॉर्ट नाईट ड्रेसच्या शोधात आहे तो काही तिला शॉर्ट आहे. काय इशू आहे, काय अश्लील गोष्टी काय वापरतेस. अश्लील आहे का? शॉर्ट हे पण छान आहे. तसं जरा पूर्ण कपडे वापरावे. इकडं बघ. ट्राय करून बघते. आवडला तर ठीक आहे, नाही तर छाटून बघते. ठीक आहे, चालेल ना. ट्राय करून. मला हा पण आवडला ईश्वर. हा कलर तुला छान दिसेल.
एक फुल घे ना, एक शॉर्ट घे, एक फुल घे. येणार आहे मला 2 शॉर्टच घेऊ. काय बाई पोरी बिघडल्यात हल्लीच्या. रिद्धी, व्हॉट इज आर अपडेट? इशूचं सध्या काहीही चाललं नाहीये. इशू एवढ्या काय म्हणतात एवढ्या इच्छेने शॉपिंग करायला येते, पण बिचारीच्या हाती काहीच लागत नाही. सगळं त्या दिवशी गेलो, माझ्या हाती 3 टॉप लागले, हिच्या आधी 1. आता गेलो, हिच्या हाती 1 लागला होता, पण तो खराब निघाला. सो मग आता शेवटी आम्ही गौरी दीदीचा 1 टॉप घेऊन निघालोय. क्या हो रहा है गाइस तिच्या मेरे दिवशीला साथ? पाहायची होती. मला कुठेच काहीच मिळत नाहीये आणि मला काही करून लवकरात लवकर शॉपिंग संपवायचे, कारण माझे एक्झाम्स येत आहेत. कोणी कपडे देतं का? कपडे लिटरली कोणी अरे एक जे पसंत पडतं त्याचं काहीतरी निघतंच डिफेक्टिव्ह, आणि हार्डली काही पसंत पडतच नाही. इफेक्टिव्ह आहे, काय करणार. जस्ट शट अप. बाय गाईज. So, अशा रीतीने हा हा ब्लॉग दिवस सुद्धा फ्लॉप गेला. मला वाटलं मला म्हणशील आपण ब्लॉग एंड करूया. येस करूयात. येस चालेल So- गाईज, दॅट्स इट. शॉपिंग तर झाली नाहीये, पण जेवढं होईल तेवढं आम्ही केलंय. सो बघूयात. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.